मुंबईत सर्वात मोठी पोलीस वसाहत हा माझ्या विधानसभेत आहे आणि इकडची परिस्थिती अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभेत 2 पोलीस स्टेशन आहे, MIDC आणि अंधेरी पूर्व। दोघे पोलीस स्टेशनची परिस्थिती फार गंभीर आहे अध्यक्ष महोदय। सार्वजनिक बांधकाम विभाग बाब क्रमांक 46 पान क्रमांक 39 बांधकाम विभागावर बोलत असताना मी अंधेरी पूर्व हा विधानसभेमधून येतोय। मुंबईत सर्वात मोठी पोलीस वसाहत हा माझ्या विधानसभेत आहे आणि इकडची परिस्थिती अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे। बिल्डिंगा पडायला आलेत आणि जवळजवळ 10,000 तरुण तरुणींनी प्रशिक्षणासाठी हा पोलीस वसाहत येत आहेत। त्यांना अजिबात सोय सुविधा नाही अध्यक्ष महोदय, शौचालय नाही, लोक रस्त्यावर झोपतायत। जे बाहेरून तरुण तरुणी येतात ते रस्त्यावर झोपतायत। मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की त्यांना निधी उपलब्ध करून द्यावी आणि मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण एक पाहणी करावी। अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभेत 2 पोलीस स्टेशन आहे, MIDC आणि अंधेरी पूर्व। दोघे पोलीस स्टेशनची परिस्थिती फार गंभीर आहे अध्यक्ष महोदय। पोलीस स्टेशन रिपेअरिंग करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावी। पोलीस 24 तास रस्त्यावर काम करत असताना त्यांना ऑफिसला बसायला जागा नाही अध्यक्ष महोदय। आमचे पालकमंत्री इथे बसलेले आहेत, मी त्यांनाही विनंती करतो की आमची विधानसभेत आपणही लक्ष घालावं। दुसरा विषय अध्यक्ष महोदय सार्वजनिक आरोग्य विभागाचा आहे। माझी विधानसभेत एकही शासकीय रुग्णालय नसल्यामुळे अध्यक्ष महोदय नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। एक सेवन हिल हॉस्पिटल आहे अध्यक्ष महोदय, पण ते एक वरिष्ठ सदस्यांनी DPDCच्या मीटिंगला एक मुद्दा मांडला होता अध्यक्ष महोदय की हा रुग्णालय एक उद्योजकाच्या हातात द्यावा। अजिबात देऊ देणार नाही अध्यक्ष महोदय। एकच रुग्णालय आहे जो मुंबई महानगरपालिका चालवते आणि ते रुग्णालयात महात्मा फुले या योजना अंतर्गत चांगली सुविधा देण्यात यावी अशी मी पालकमंत्र्यांना विनंती करतो आणि पालकमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालावं की हा रुग्णालय कुठलाही उद्योजकाच्या हातात जाता कामा नये, एवढी नम्रपणे आपल्याला मी विनंती करतो अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी विनंती करतो, आमच्या महिला बालकल्याण मंत्री बसले आहेत। आम्ही इलेक्शनला महिलांना 2100 रुपये वाढवायचे एक आश्वासन दिलं होतं अध्यक्ष महोदय। आपण सर्वच या योजनेमुळे निवडून आलोय अध्यक्ष महोदय, ते विसरता कामा नये। मी ताईंना नम्रपणे विनंती करतो की आमची बहिणींना लवकरात लवकर 2100 रुपये अकाउंट मध्ये जाऊ द्या ताई। सरकार तुमच्या मागे आहे, पालकमंत्री तुम्हाला मदत करतील, बाजूला बसले आहेत अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, अंधेरी पूर्व हा विभाग प्रायव्हेट रुग्णालय 1-2 आहे, एक सेवन हिल आहे, सरकारी आहे, एक होली स्पीड म्हणून एक हॉस्पिटल आहे अध्यक्ष महोदय। माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की हा जेवढा प्रायव्हेट हॉस्पिटल आहे त्यांनी एक बोर्ड लिहावा की कुठले बेड कुठला रुग्ण हा कुठल्या याच्यामध्ये बसतात। एकही रुग्णालयात बोर्ड नाही आणि मनमानी बिल हा प्रायव्हेट रुग्णालय घेत असतात अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून अजून एक विनंती करतो की बांधकाम खात्याचे मंत्री आता मला वाटतं आहे नाही, पण मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शासनाला विनंती करतो की आपण बारीकीने लक्ष घालावा। बाहेरून 10,000 तरुण तरुणी येत असताना त्यांना सोय सुविधा द्यावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। मला बोलण्याची संधी दिली अध्यक्ष महोदय, मी आपला आभारी आहे। धन्यवाद।